नाते तुमचे आमचे हळूवार जपायचे, तिळगुळ हलव्यासंगे आणखी दृढ करायचे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझं गाव माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत मकर संक्रांतीचे माझे रुटीन शेअर करणार आहे. आता वाजले सकाळचे 6. आता माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे. उठल्यानंतर मी अंगणामध्ये काढलेली आहे मकर संक्रांतीची रांगोळी. रांगोळी काढणं झाल्यानंतर मी गेली घरामध्ये मम्मी करत होती देवपूजा. आता आम्ही खाणार आहोत तिळगुळाचे लाडू. आता समर्थ आणि आम्ही जाणार आहोत गाईची पूजा करण्यासाठी. आता आम्ही गाईची पूजा करणार आहोत. आम्ही आता गाईची पूजा करत आहोत. गाईच्या उजव्या पायावर पाणी टाकून हळद कुंकू लावून आम्ही गाईची पूजा केली. आता आम्ही गाईला पोळी आणि तिळगुळाचा लाडू खाऊ घालणार आहोत. आम्ही सर्वांनी मिळून अशा प्रकारे गाईची पूजा केली. अशा प्रकारे माझ्या मम्मीने केलेली आहे देवपूजा. हा आहे आमचा कुत्रा मोत्या. हा सर्व काळ दरवाजातच बसलेला असतो. सर्व कामे झाल्यानंतर मकर संक्रांतीला 5 सुवासिनींची पूजा करावी लागते. माझी मम्मी आणि आई करत आहेत मकर संक्रांतीची सुहासिनीची पूजा. या पूजेमध्ये एकामेकीला हळदी कुंकू लावून लाडू दिला जातो. अशी आम्ही सर्वांनी मिळून मकर संक्रांत साजरी केली आणि असं होतं आमचं मकर संक्रांतीचं रुटीन. आमचं रुटीन कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ इथंच थांबवूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय.